नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। रोज वडापनं खाऊ घेऊन येणारी आजी शववाहिकेनं आली। नातवांनी हंबरडा फोडला। दूध दह्याचा बाजार करून आजी रोज सायंकाळी नातवांसाठी न विसरता बुट्टीतून खाऊ आणायची। पण आज सायंकाळी नातवांना बुट्टी घेऊन चालत येणारी ना आजी दिसली ना बुट्टीत खाऊ दिसला। मंगळवारी आजी बुट्टी घेऊन आलीच नाही तर ती शववाहिकेच्या गाडीतून आली। आजीचा मृतदेह पाहून तिघा नातवांचा हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता। अपघातात आजीचा मृत्यू झाल्याने तिच्या आठवणीने नातवंडांचा जीव कासावीस झाला आहे। आसुर्ले तालुका पन्हाळा येथील सुशीला दत्तात्रय पाटील वय 56 या महिलेचा मंगळवारी सकाळी कोल्हापुरातील गंगावेश बाजारपेठेत नियंत्रण सुटलेली वडाप गाडी घुसल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला। गेल्या 30 वर्षापासून त्या दूध दही विक्रीचा नियमित व्यवसाय करत होत्या। एक वेळ देवाची फुले चुकेल पण त्यांनी आपल्या व्यवसायात खंड पाडला नाही। कोरोना असू दे की पूर येऊ दे पण कोल्हापूरला दूध दही घेऊन जायच्या थांबल्या नाहीत, कारण दह्या दुधावर मोठ्या कष्टाने प्रपंच उभारला होता। गोठ्यातील 4 जनावरांना त्यांनी घरची लक्ष्मी मानलं होतं। त्यांच्या दुधावर हे सारं चालत असल्याने सकाळी बाहेर पडण्यापूर्वी कामाच्या जोडण्या करूनच कोल्हापूरला जायच्या। व्यवसायामुळे जनावरांची उगानिगा करायला मिळत नसली तरी जनावरांची त्यांना काळजी होती। कुटुंबाची आणि जनावरांची वात्सल्यासारखी काळजी घेणाऱ्या सुशीला यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सुशीला यांचे 3 नातवांवर खूप प्रेम होते। आरोही नात आजीची कायम सावली बनून आजूबाजूला असायची। आजीच्या हाताने जेवायची, तिच्या कुशीतच झोपायची। आरोही हुशार असल्याने तिला ऑफिसर झाल्यावरच माझे डोळे मिटावेत अशी ती नेहमी म्हणायची। पण नियतीच्या मनात वेगळे असल्याने तत्पूर्वीच आजी मला सोडून गेल्याची आठवण सांगताना तिला रडू कोसळले। गेल्या 30 वर्षापासून दूध दह्याचा व्यवसाय करणाऱ्या सुशीला आजीने 20 वर्ष कोल्हापुरातील सोन्या मारुती चौक, शाहूपुरी, मार्केट यार्ड, तावडे हॉटेल, ताराबाई पार्क आणि गंगावेश परिसरात फिरून दूध दही विकलं। शरीर यष्टीमुळे चालणं होत नसल्याने आजी 10 वर्षापासून गंगावेश येथील बाजारपेठेत बसून दही दूध विकत होत्या। डोक्यावर बुट्टी घेतली तरच त्यांना चालता येत होतं। डोक्यावरच्या बुट्टीने प्रपंच चालवला, शिवाय चालण्याचे बळ दिलं, पण ते बळ फार काळ टिकलं नाही। दिवाळी सण जवळ आल्याने सर्वत्र दिवाळीचा फराळ करण्याची लगबग सुरू झाली आहे। त्यांनी 2 दिवसापूर्वी दिवाळीचा बाजार केला होता, त्यामुळे जेवण करून सून कधी करंजा करणार म्हणून सुनेला त्रास न देता मंगळवारी सकाळी स्वतः शिरा करून डबा भरला आणि सुनेला सांगितलं, आज जेवण नको, डबा घेऊन जातो। तोच डबा खाण्याअगोदर त्यांच्यावर काळाने झडप घातली। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।